संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाला का बजाय सांगतात? विठ्ठलाला का? तर भाजेला जाऊ बघता मिठाचा शक्य दुसरे कोणीच नाही. शरीराच्या पाषाण बघता अन्नाच करू शकता दुसरे कोणीच नाही. शरीराची दात बघता पाणीच बघू शकते दुसरे कोणीच नाही. साखरेची गोडी फक्त जिभाच सांगू शकते दुसरे कोणीच नाही. अंधाराला फक्त प्रकाशात स्पष्ट करू शकतो दुसरे कोणीच नाही. अज्ञानाला फक्त ज्ञानात स्पष्ट करू शकतो दुसरे कोणीच नाही. बाळाला जन्म फक्त आईच देऊ शकतो दुसरे कोणीच नाही. अगदी त्याचप्रमाणे जन्म मरणाचे दुःख फक्त भगवंतच कष्ट करू शकतो दुसरे कोणीच नाही. जन्म मरणाचे दुःख फक्त विठ्ठलच कष्ट करू शकतो दुसरे कोणीच नाही. जन्म मरणाचे दुःख कोणीच कष्ट करू शकत नाही. म्हणून संत तुकाराम महाराज विठ्ठलाला बजाय सांगतात. तर विठ्ठलाला का? तर विठ्ठलाला का? तर विठ्ठल दयाळू आहे म्हणून विठ्ठलाला बजा. देव दयाळ देव दयाळ साहे कोल्हाळ भक्ताचा. भगवान परमात्मा किती दयाळू आहे. भगवान परमात्मा किती दयाळू आहे. पुतना मावशी भगवान परमात्म्याला मारायला आली होती तरी देवाने पुतण्याला सैजता नावाची मुक्ती दिली. का बरं? पुतण्याचे नाव चांगले असेल म्हणून देवाने पुतण्याला मुक्ती दिली असेल? तर नाही 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 नाही. पुतना तर पुत्रांना जिवंताना ठेवणारी. पुतण्याचे नावही चांगले नव्हते. मग पुतण्याचे काम चांगले असेल म्हणून देवाने पुतण्याला मुक्ती दिली असेल? तर नाही 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 नाही. पुतना तर मुलांना मारित होती. पुतण्याचे कामही चांगले नव्हते. मग पुतण्याचे खानदान चांगले असेल म्हणून देवाने पुतण्याला मुक्ती दिली असेल? तर नाही 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 नाही. पुतना तर रक्त पित होती. राक्षस खानदानाची. पुतना तर राक्षस खानदानाची होती. पुतण्याचे खानदानही चांगले नव्हते. मग पुतण्याचा हात चांगला असेल म्हणून देवाने पुतण्याला मुक्ती दिली असेल? तर नाही 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 नाही. पुतना तर रक्त पित होती, मांस खात होती. पुतण्याचा हारही चांगला नव्हता. मग पुतण्याचे भगवंतावरती प्रेम असेल म्हणून देवाने पुतण्याला मुक्ती दिली असेल? तर नाही 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 नाही. पुतना तर भगवान परमात्म्याला मारायला आली होती तरीही देवाने पुतण्याला सैजता नावाची मुक्ती दिली. पुतण्याचे नाव चांगले नव्हते, पुतण्याचे काम चांगले नव्हते, पुतण्याचे खानदान चांगले नव्हते, पुतण्याचा आहार चांगला नव्हता, पुतण्याच्या भगवंतावरती मुळीच प्रेम नव्हते, तरीही देवाने पुतण्याला सैजता नावाची मुक्ती दिली. मग देव तुम्हाला मला मुक्ती देणार नाही का? देव तुम्हाला मला मुक्ती देणार नाही का? देव तुम्हाला मला मुक्ती देणार म्हणजे या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवणार. म्हणजेच राम राम बोला, विठ्ठलाला बोला. ढाला 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 आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, विठ्ठलाला भजा म्हणजे काय? विठ्ठलाला भजा म्हणजे काय? एक म्हणाला, महाराज आपण नाही का सणाला कोडे भजी करतो, सणाला नाही का कोडे भजी करतो, त्यातला एक भजा विठ्ठलाला द्यायचा. मी म्हणलं जमलं रे बाबा जमलं. एकाने एकाला विचारले, मातृदेव भव पितृदेव भव म्हणजे काय रे? मातृदेव भव पितृदेव भव म्हणजे काय रे? तो म्हणाला, आई वडिलांना हाणून मारून देव घरी पाठवून. मी म्हणलं, तू आई वडिलांना हाणून मारून देव घरी पाठव आणि तू इथंच राहा एकटा, खायचा कार आणि भूमीला भर. आणि त्याचाच मोठा मुलगा माझ्या समोर उभा होता. तो मला म्हणाला, महाराज मी मातृदेव भव पितृदेव भव केव्हा करू? मी मातृदेव भव पितृदेव भव केव्हा करू? मी म्हणलं, बेटा तू मातृदेव भव पितृदेव भव केव्हाही कर, पण महाराज देव भव करू नको रे बाबा. करून द्या मला कीर्तन.
तसा आमच्या जनाबाईने सटवला कसा चोर म्हणून. धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा, पंढरीचा चोरा, धरिला पंढरीचा चोरा, वा क्या बात आहे. परत एकदा जोरदार टाळ्या गायकांसाठी.